नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील थर्ड क्वेश्चन नंबर 3 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड आपण यापूर्वी सॉल्व केलेले आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण ट्रूथ टेबल कसा तयार करायचा हे पाहिलेलं आहे. याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये एक्सरसाइज 1.2 हाच एक्सरसाइज यातील क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण ट्रूथ टेबल कसा तयार करतात हे पाहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये आपण इकडे एक पॅटर्न आणि इकडे एक पॅटर्न हे दोन पॅटर्न आपण इक्विव्हॅलंट दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2मध्ये आपण दोन पॅटर्न इक्विव्हॅलंट दाखवलेले आहेत ट्रूथ टेबलच्या साहाय्याने, म्हणजे ट्रूथ टेबलने आपण प्रूव्ह केलेले आहेत इक्विव्हॅलंट. आता क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला येथे पॅटर्न दिलेला आहे. हा पॅटर्न टोटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिंगन्सी आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. हा जो पॅटर्न आपल्याला दिलेला आहे याची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करणार. शेवटच्या कॉलममध्ये याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळतील. जर सर्व ट्रूथ व्हॅल्यू टी आल्या, सर्व टी आल्या, टी असेल सर्व व्हॅल्यू लास्ट कॉलममध्ये, तर आपण टोटोलॉजी म्हणणार. सर्व व्हॅल्यू ट्रू असतील तर टोटोलॉजी, सर्व व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार. म्हणजे हा पॅटर्न कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि मिक्स आल्या ट्रू फॉल्स म्हणजे मिक्स आल्या तर आपण काय म्हणणार, कंटिंगन्सी. येथे मिक्स म्हणजे नॉट इक्वल, ट्रू पण नसतील आणि फॉल्स पण नसतील, दोन्ही मिक्स असतील तर आपण कंटिंगन्सी म्हणणार. पण आता आपण काय करणार, याचा ट्रूथ टेबल तयार करू. लास्टच्या कॉलममध्ये याच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू. त्या ट्रू येतात का फॉल्स येतात का मिक्स येतात आपण चेक करू. लास्ट कॉलममध्ये जर सर्व व्हॅल्यू ऑल व्हॅल्यूज ट्रू आल्या तर टोटोलॉजी, ऑल व्हॅल्यूज जर एफ आल्या फॉल्स आल्या तर कॉन्ट्राडिक्शन आणि मिक्स व्हॅल्यू आल्या तर कंटिंगन्सी. पहा दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. आपण ट्रूथ टेबल तयार करू. ट्रूथ टेबल कसा तयार करायचा आहे याच एक्सरसाइजमधील आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे येथे जास्त एक्सप्लेन करत नाही. ट्रूथ टेबल येथे मी ड्रॉ करणार आहे. दोन स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला 5 रो करायचे आहेत. एक रो या इन्फॉर्मेशनसाठी आणि 4 रो आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूसाठी करायचे आहेत. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी क्यू, टी एफ एफ, येथे टी एफ. पी अँड क्यू, पीचा कॉलम आहे क्यूचा आहे, त्यामुळे आपण पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढू. याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, अँड आहे. अँड असेल तर आपण पाहिलेलं आहे दोन्ही टी असेल तरच टी. अँड सिम्बॉल असेल दोन्ही टी असेल तरच टी. पीला पण टी आहे, क्यूला पण टी आहे, अँड आहे. टी असेल तरच टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्या फॉल्स मिळणार आहेत. क्यू ऑर पी काढू आपण. क्यू ऑर पी हा कॉलम तयार करू. क्यू स्टेटमेंट आणि पी स्टेटमेंट, क्यू आणि पी दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, ऑरसाठी दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. अँडसाठी दोन्ही पण टी असेल तरच टी, ऑरसाठी दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. हा कॉलम आपल्याकडे आहे, हा पण कॉलम आपल्याकडे आहे, दोघांचं देण घ्यायचं आहे. म्हणजे येथे आपण पूर्ण पॅटर्न लिहिणार आहोत. क्यू ऑर पी. पी अँड क्यू हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं देण घ्यायचं आहे. देणसाठी आपण पाहिलेलं आहे टी देण एफ असेल तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ. पहा टी देण एफ, आधी टी पाहिजे नंतर एफ पाहिजे, असं आहे का, नाही. पहा टी देण एफ असेल, पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा येतील, ट्रू येतील. येथे टी देण एफ असेल तरच एफ, तसं नाही आहे. पहिली टी दुसरी एफ असं नाही आहे, त्यामुळे सर्व व्हॅल्यू ट्रू आलेले आहेत. हा जो पॅटर्न आहे याच्या ट्रूथ व्हॅल्यू येथे आलेले आहेत शेवटच्या कॉलममध्ये, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण ऑल दी या ट्रूथ व्हॅल्यू आहेत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू किंवा टी. सर्व व्हॅल्यू ट्रू आहेत, बरोबर आहे. त्यामुळे दिलेला पॅटर्न
कोणता आहे पी अँड क्यू, देन क्यू ऑर पी इज ट्रू असेल, सर्व व्हॅल्यू ट्रू असतील तर आपण काय लिहिणार टॉटॉलॉजी. नेक्स्ट पहा सेकंड सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीसाठी एक कॉलम करणार, क्यूसाठी एक कॉलम करणार. पी क्यू, पीच्या रिडिंग टी टी एफ एफ, टी एफ टी एफ हे फिक्स आहे दोन स्टेटमेंटसाठी. आता हा कॉलम करू आपण पी देन क्यू. देन असेल आपण पाहिलेलं आहे टी देन एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला, अदरवाईज ट्रू. पहिली व्हॅल्यू टी, दुसरी एफ पाहिजे. पी देन क्यू, इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता हे काढू आपण. पहा निगेशन पीचा पण कॉलम पाहिजे आपल्याला. निगेशन असेल तर या कॉलमनंतर लगेच निगेशनचा कॉलम करायचा आहे. आता आपण येथे करू. पहा पी क्यू नंतर लगेच निगेशन पीचा कॉलम करा, नंतर हा कॉलम घ्या. आपण केलेलं नाही. आता इथे करू निगेशन पी कॉलमचं निगेशन म्हणजे टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. पहा निगेशन पी और क्यू काढू. आता निगेशन पी और घ्यायचं आहे क्यू. पहा निगेशन पी म्हणजे हा कॉलम और घ्यायचं आहे क्यू बरोबर. निगेशन पी और क्यू या कॉलमचं आणि या कॉलमचं आपल्याला और घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ और एफ असेल तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. या दोन कॉलममध्ये एफ एफ आहे का, एफ एफ आहे तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. बाकीच्या व्हॅल्यू ट्रू मिळणार आहेत. आता हा कॉलम आहे आपल्याकडे पी देन क्यूचा, बरोबर आहे हा कॉलम, आणि हा पण कॉलम आहे निगेशन पी और क्यूचा. यांचं आपल्याला काय घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनला टी टी असेल तरी आपण टी घेणार आणि एफ एफ असेल तरी आपण टीच घेणार. सेम व्हॅल्यू असेल दोन्ही पण तर आपण ट्रू घेणार. या दोन कॉलममध्ये ह्या दोन्ही सेम आहेत, टी घेणार आपण. हे या पण सेम आहेत टीच, या पण सेम आहेत टी, या पण सेम आहेत टी घेणार. इथे लिहिणार पी देन क्यू, हा पूर्ण पॅटर्न इथे लिहून घ्यायचा. निगेशन पी और क्यू. लास्टच्या कॉलममध्ये या पॅटर्नच्या सर्व रीडिंग आलेल्या आहेत, बरोबर आहे, त्या सर्व ट्रू आलेल्या आहेत. इथे लिहिणार देअरफॉर फ्रॉम अबव टेबल ऑल व्हॅल्यूज, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज in last column are true. सर्व व्हॅल्यू ट्रू आहेत, बरोबर आहे. देअरफॉर हा दिलेला पॅटर्न पी देन क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन पी और क्यू इज, सर्व व्हॅल्यू ट्रू असतील तर आपण काय लिहिणार ऑल टी असेल तर टॉटॉलॉजी, TAUTOLOGY. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे पण पी आणि क्यू दोनच टाईपचे स्टेटमेंट आहेत, बरोबर आहे. पी आणि क्यू दोनच आहेत. पी क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ दोन स्टेटमेंट असेल तर या रीडिंग फिक्स असतात. पी क्यू नंतर निगेशन लगेच कॉलम करून घेऊ आपण. निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे. निगेशन पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम. निगेशन पी टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी, एफला टी. निगेशन क्यू टीचं एफ होईल, एफचं टी होईल, टीला एफ आणि एफचं टी होईल. आता एवढा ब्रॅकेट काढू शकतो आपण. दोन्ही पण कॉलम आहेत आपल्याकडे, दोघांचं ॲड घेऊ आपण म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. या दोन कॉलमचा ॲड घ्यायचा आहे. ॲडसाठी रूल कोणता आहे, टी टी असेल तरच टी. ॲडसाठी सिम्बॉल हा आहे ॲडचा, दोन्ही टी टी असेल तरच टी. या दोन कॉलमचा आपल्याला ॲड घ्यायचा आहे. टी टी असेल तरच टी, इथे टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स.
बाकीचे रिडिंग फॉल्स येणार आहेत. पहा, हा कॉलम तयार केला, परंतु या कॉलमचं एक निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे या कॉलमचं निगेशन P अँड निगेशन Q. या कॉलमचं निगेशन Fला T होईल, Tचं F होईल. आता हा कॉलम आहे आपल्याकडे पूर्ण एवढा, बरोबर आहे, निगेशन. याचा ऑर घेऊ Q बरोबर. Qचा पण कॉलम आहे आपल्याकडे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? दोन्ही FF असेल तरच F. दोन्ही FF पाहिजे तरच F. FF असेल तरच F. FF आहे का? आहे, तरच F. अदरवाईज ट्रू. इथे पूर्ण पॅटर्न लिहा. निगेशन P अँड निगेशन Q, याचं ऑर घेतलं आहे Q बरोबर. पहा, शेवटच्या कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू पण नाहीत आणि सर्व व्हॅल्यू फॉल्स पण नाहीत, मिक्स आहेत, बरोबर आहे. तसं जर असेल तर आपण काय लिहिणार? कंटिंगन्सी. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे? कंटिंगन्सी आहे. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are not same. सर्व टी पण नाहीत आणि सर्व फॉल्स पण नाहीत, सेम नाहीत, मिक्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर गिवन पॅटर्न, किंवा इथे पॅटर्न लिहून घ्या, निगेशन P अँड निगेशन Q इज अ कंटिंगन्सी. पॅटर्न कसा आहे? कंटिंगन्सी आहे, म्हणजे सर्व व्हॅल्यू मिक्स येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. P आणि Q, TTFF, TFTF. निगेशन आहे का? नाही आहे. P देन Q हा कॉलम काढू आपण. P देन Q हा कॉलम घेऊ. P देन Q. देनसाठी रूल कोणता आहे? T देन F असेल तरच F. सिंगल ॲरो रूल कोणता आहे? पहिलं T दुसरं F तरच F. P देन Q, इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे, आहे तरच F. TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. हा कॉलम तयार केला. Qचा कॉलम आहे आपल्याकडे, म्हणजे या दोघांचा आपल्याला अँड घेता येईल, बरोबर आहे. हा कॉलम आणि हा कॉलम अँड घ्यायचा आपल्याला. अँडसाठी रूल TT असेल तरच TT असेल तरच T. इथे लिहू आपण, इथे लिहिणार अँड Q. हा कॉलम TT असेल तरच TT आहे तर T, अदरवाईज फॉल्स. पहा, याच एक्सरसाइजमधील फर्स्ट आणि सेकंड हे दोन प्रश्न तुम्ही तयार करा. त्याचा अभ्यास करा आधी, नंतर हे खूप सोपं जाईल तुम्हाला. पहा, आता हा कॉलम आहे आपल्याकडे, Pचा पण आहे, यांचं देन घेऊ आपण, म्हणजे पूर्ण पॅटर्न इथे लिहिणार आपण शेवटच्या कॉलममध्ये. याचं देन घेणार आपण P बरोबर. या कॉलमचं आणि या कॉलमचं आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे? TF असेल तरच F. आधी हा कॉलम आहे, बरोबर आहे, नंतर त्याचा देन घ्यायचा आहे P बरोबर. म्हणजे इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे, तरच F. इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे, येथे आहे तरच F, अदरवाईज ट्रू. येथे पण मिक्स व्हॅल्यू आल्या आहेत. सर्व ट्रू पण नाहीत आणि सर्व फॉल्स पण नाहीत, मिक्स आहे. मिक्स असेल तर आपण काय म्हणणार? कंटिंगन्सी. येथे लिहिणार ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज. या काय आहेत? ट्रूथ व्हॅल्यू. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम. लास्ट कॉलम या पॅटर्नचा आहे, बरोबर आहे. इन दी लास्ट कॉलम आर नॉट सेम किंवा आयडेंटिकल. दिलेला पॅटर्न P देन Q अँड देन P इज मिक्स आहेत, सेम नाहीत, म्हणजे मिक्स आहेत, म्हणजे काय? कंटिंगन्सी. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 5, येथे दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट. पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम निगेशन आहेत का? निगेशन आहेत. निगेशन पीचं पण आहे, क्यूचं पण आहे. लगेच कॉलम करून घ्यायचे. निगेशन पीचा कॉलम आहे, निगेशन क्यूचा पण आहे. निगेशन पी म्हणजे काय होईल? टीचं एफ होईल, टीचं एफ, टी एफचं टी, एफला टी होईल. निगेशन क्यू या कॉलमचं अपोजिट. टीचं एफ, एफचं टी, टीला एफ आणि एफचं टी, याप्रमाणे. आता पी देन क्यू ही व्हॅल्यू काढू आपण. पी देन क्यू. देनसाठी रूल आहे टी एफ असेल तरच एफ. पी आणि क्यू दोघांचं देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ. येथे आहे टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रिडिंग आपल्या ट्रू मिळणार आहेत. आता निगेशन क्यूचा कॉलम आहे आपल्याकडे आणि पी देन क्यूचा पण आहे. मग दोघांचा आपण आता अँड घेणार आहोत. या दोघांचा अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी. दोन्ही टी टी असेल तरच टी. येथे आहे, पूर्ण लिहून घेऊ आपण हे. पी देन क्यू अँड निगेशन क्यू. टी टी असेल तरच टी. अँडसाठी टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. या रिडिंग फॉल्स मिळणार आहेत. पूर्ण एवढा कॉलम आपण तयार केलेला आहे, बरोबर आहे. त्याचं देन घ्यायचं आहे निगेशन पी बरोबर. पुन्हा निगेशन पीचा कॉलम करायची गरज नाही, आपण कॉलम केलेला आहे. आता म्हणजे हा कॉलम आणि निगेशन पीचा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. इथे पूर्ण पॅटर्न आपण लिहून घेणार. पी देन क्यू अँड निगेशन क्यू देन निगेशन पी. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. टी एफ असेल तरच एफ. इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे, तरच एफ. टी एफ असेल तरच एफ. नाही, नाही. टी एफ आहे का? नाही. टी एफ आहे का? नाही. टी टी आहे. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे सर्व रिडिंग आपल्याला ट्रू मिळणार आहेत. पहा, शेवटच्या कॉलममध्ये सर्व एंट्रीज कशा आहेत? ट्रू आहेत. शेवटच्या कॉलममध्ये सर्व रिडिंग जर ट्रू असतील तर आपण काय लिहिणार? टोटॉलॉजी. येथे लिहिणार ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू. सर्व ट्रू आहेत, बरोबर आहे. देअरफॉर दिलेला पॅटर्न पी देन क्यू अँड निगेशन क्यू देन निगेशन पी इज ट्रू असेल तर काय लिहिणार आपण? टोटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, सब क्वेश्चन 6. पहा, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम करून घेऊ आपण. पीसाठी टी टी एफ एफ, क्यूसाठी टी एफ टी एफ. निगेशन आहे का? निगेशन क्यूचा आहे, तो पण कॉलम करून घेऊ लगेच. क्यूचं निगेशन टीचं एफ होईल, एफचं टी, टीचं एफ होईल आणि एफचं टी होईल. पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम, दोन कॉलमचं या आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनला टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी. टी टी आहे, टी घेणार आपण. टी टी आहे, टी घेणार. एफ एफ आहे तरी आपण टी घेणार, अदरवाईज या दोन रिडिंग फॉल्स येणार आहेत. पी देन निगेशन क्यूचा कॉलम करू. हा कॉलम पी देन निगेशन क्यू. पीचा कॉलम हा आहे, निगेशन क्यूचा कॉलम हा आहे. दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पी कॉलम आणि हा निगेशन क्यू कॉलम यांचं देन टी एफ असेल तर येथे टी आणि एफ आहे तरच एफ. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रिडिंग ट्रू मिळणार आहेत. हा कॉलम आहे आपल्याकडे आणि हा पण कॉलम आहे. दोन कॉलमचा आपण ॲड घेऊ. म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड घ्यायचं आहे आपल्याला पी देन निगेशन क्यू बरोबर. हा कॉलम
पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा कॉलम आणि पी देन निगेशन क्यू हा कॉलम, दोघांचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, दोन्ही टी टी पाहिजेत तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा इथे पण आपल्याला रीडिंग मिक्स आलेले आहेत, सर्व ट्रू पण नाहीत, सर्व फॉल्स पण नाहीत, मिक्स आहेत. तर मिक्स असेल तर आपण काय लिहिणार, कंटिंगन्सी. येथे लिहिणार ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम किंवा ऑल दी एंट्रीज इन लास्ट कॉलम, ऑल दी एंट्रीज ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट सेम, आर नॉट सेम, देअरफॉर दिलेला पॅटर्न पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड पी देन निगेशन क्यू इज अ मिक्स आहेत. ट्रू आणि फॉल्स म्हणजे काय, कंटिंगन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. तिसरं आर नाही आहे, येथे फक्त दोनच आहेत पी आणि क्यू. आर जर स्टेटमेंट येथे असेल तर आपल्याला जास्त रो करावे लागतील, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, परंतु येथे दोनच आहेत पी आणि क्यू. पीसाठी टी टी एफ एफ, क्यूसाठी टी एफ टी एफ. निगेशन आहे का, आहे. निगेशन क्यूचा कॉलम लगेच करून घेऊ आपण. निगेशन क्यू, क्यूचा कॉलम हा आहे, त्याचं निगेशन म्हणजे अपोजिट, टीला एफ करणार, एफला टी, टीला एफ, एफला टी. हा कॉलम काढू आपण आता. निगेशन क्यूचा कॉलम आहे आणि पीचा पण आहे, दोघांचा ॲड घेऊ आपण. ॲड घेतल्यानंतर त्या कॉलमचं पुन्हा निगेशन घेऊ आपण, आणि निगेशन घेतल्यानंतर तो कॉलम आणि क्यू त्यांचं ॲड घेऊ आपण. निगेशन क्यूचा कॉलम हा अँड पीचा कॉलम, या दोन कॉलमचा आपल्याला ॲड घ्यायचा आहे. ॲडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम काढला आपण. आता या कॉलमचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड पी, हा कॉलम आणि त्याचं निगेशन दुसरा कॉलम. याचं निगेशन म्हणजे एफला टी करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी, याप्रमाणे. आता पूर्ण स्टेटमेंट, पूर्ण पॅटर्न लिहून घेऊ आपण, त्याच्या व्हॅल्यू काढू आपण. आणि ऑर अँड क्यू. शेवटच्या कॉलममध्ये जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो येणार आहे. आता हा कॉलम हा आहे, क्यूचा कॉलम हा आहे, बरोबर आहे. त्या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी टी टी असेल तरच टी, या दोन कॉलममध्ये टी टी आहे का तरच टी, येथे नाही आहे. टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. रीडिंग कसे आहेत, मिक्स आहेत. ट्रू आणि फॉल्स दोन्ही जरी असतील, ट्रू आणि फॉल्स दोन रीडिंग असल्यामुळे मिक्स आहेत, म्हणजे आपण काय लिहिणार, कंटिंगन्सी. ऑल दी व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम, इन लास्ट कॉलम आर नॉट सेम, सर्वच सारख्या नाहीत, आर नॉट सेम. देअरफॉर आपण हा पॅटर्न लिहून घेऊ. इज मिक्स असेल तर काय लिहिणार आपण, कंटिंगन्सी. इज अ कंटिंगन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. पी क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. निगेशन आहे का, निगेशन क्यू आहे, तो पण कॉलम करून घेऊ आपण. क्यूचं निगेशन टीचं एफ होईल, एफचं टी, टीचं एफ आणि एफचं टी. आता हा कॉलम काढू आपण, पी अँड निगेशन क्यू.
कारण दोन्ही पण कॉलम आपल्याकडे आहेत, पीचा आणि निगेशन क्यूचा, म्हणजे त्यांचं ॲड घेऊ आपण. पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचं कॉलम, पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम दोघांचा आपल्याला ॲड घ्यायचा आहे. ॲडसाठी टी टी असेल तरच टी, या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे आपल्याला. टी टी आहे, टी घेणार, अदरवाईज फॉल्स. एवढी रिडिंग काढली आपण. आता ही रिडिंग काढू, पी देन क्यू, पी देन क्यू, पीचा कॉलम क्यूचा कॉलम त्या दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. टी एफ असेल तरच एफ, सिंगल ॲरो म्हणजे काय, देन, इफ देन. टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता पूर्ण कॉलम करू आपण, म्हणजे पूर्ण स्टेटमेंटचा कॉलम. हा पण कॉलम आपल्याकडे आहे, डबल इम्प्लिकेशन घेऊ आपण या कॉलम बरोबर, पी देन क्यू बरोबर. पी अँड निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला या कॉलम बरोबर. पहा, डबल इम्प्लिकेशनला टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी एफ. दोन्ही सारखे असेल तर टी घेणार आपण, अदरवाईज फॉल्स. दोन्ही सारखे आहेत का, नाही, दोन्ही सारख्या नाहीत, कोठेच नाहीत. सारख्या जर असेल तर आपण टी घेतलं असतं, सारख्या नाहीत म्हणजे आपण काय घेणार, डबल इम्प्लिकेशन असल्यामुळे फॉल्स. दोन्ही एफ एफ पाहिजेत किंवा दोन्ही टी टी पाहिजेत तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे सर्व रिडिंग फॉल्स आलेले आहेत. पहा, येथे आपल्याला सर्व रिडिंग फॉल्स मिळत आहेत. सर्व रिडिंग जर फॉल्स असेल तर आपण काय लिहिणार, कॉन्ट्राडिक्शन. ऑल फॉल्स म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन. ऑल ट्रू म्हणजे टोटॉलॉजी. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are false, सर्व फॉल्स आहेत, बरोबर आहे. देअरफॉर दिलेला पॅटर्न पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी देन क्यू इज ऑल फॉल्स आहे, म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन. लक्षात राहू द्या, सर्व ट्रू असतील तर टोटॉलॉजी लिहायचं आहे, सर्व फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन लिहायचं आहे, आणि मिक्स असतील तर कंटिन्युअसली लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पी क्यू आणि आर तीन टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर, बरोबर आहे. म्हणजे आपण एवढे रो केलेले आहेत. पहा, एवढे रो का करायचे आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये पाहिलेलं आहे. आता फक्त येथे आपण ट्रूथ टेबल तयार करणार आहोत. हे माहिती नसेल तर यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पहा. पी क्यू आणि आर, हा आर आहे म्हणून समजून घ्या. तुम्ही आर असाही काढू शकतात, मला असा काढायची सवय आहे. हा आर आहे म्हणून समजून घ्या. पी क्यू आर तीन स्टेटमेंट पहा. 4 टाइम्स टी लिहिणार, 4 टाइम्स एफ पहिल्या कॉलममध्ये, कारण 3 स्टेटमेंट आहेत. येथे 2 टाइम्स टी, 2 टाइम्स फॉल्स, टी टी एफ एफ. येथे 1 टाइम्स टी, 1 टाइम्स फॉल्स, अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ टी एफ. निगेशन आहे का, निगेशन पीचा आहे, तो कॉलम करून घेऊ आपण. निगेशन पी, पीचं निगेशन म्हणजे टीला एफ होईल, 4 टी आहेत तर 4 एफ होतील, 4 फॉल्स आहेत तर 4 येथे ट्रू होतील. म्हणजे या कॉलमचं आपण निगेशन घेतलेलं आहे, पी कॉलमचं. आता निगेशन पीचा कॉलम आहे आपल्याकडे, क्यूचा पण आहे. निगेशन पीचा कॉलम, क्यूचा पण कॉलम, या दोन कॉलमचा आपण देन घेऊ. म्हणजे निगेशन पी देन क्यू हा कॉलम. निगेशन पी आणि देन क्यू म्हणजे इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. आधी निगेशन पी आहे म्हणजे इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ, इकडे टी, इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ. पहा, इकडे टी एफ आहे, टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, बरोबर आहे. म्हणजे अदरवाईज ट्रू, बाकीच्या रिडिंग ट्रू असतील. तसं नसेल तर ट्रू. आता हा कॉलम आपण तयार केला. पी अँड आर करू. पीचा कॉलम आहे आपल्याकडे, आरचा पण कॉलम आहे, दोघांचा अँड घेऊ आपण. पीचा कॉलम
आणि आरचा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे अँडसाठी टी टी असेल तरच टी टी आहे तरच टी, पीचा कॉलम आरचा कॉलम टी टी, येथे टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स, बाकीच्या रीडिंग फॉल्स मिळणार आहेत. हा पण कॉलम तयार केला आपण, हा पण कॉलम तयार केला, दोघांचा अँड घेऊ आपण, म्हणजे निगेशन पी देन क्यू, हा कॉलम बरोबर आहे. त्याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला, पी अँड आर बरोबर, पी अँड आर अँड घ्यायचा आहे. टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी घेणार आपण, टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा लास्टच्या कॉलममध्ये ट्रू पण व्हॅल्यू आलेले आहेत काही, आणि काही फॉल्स पण आलेले आहेत, म्हणजे व्हॅल्यू मिक्स आहेत. मिक्स असेल तर आपण काय म्हणणार कंटिन्गन्सी, म्हणजे दिलेला पॅटर्न कसा आहे कंटिन्गन्सी आहे. ऑल दी व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यूज, all the truth values in last column are not same, मिक्स नका लिहू, नॉट सेम लिहा, सर्व व्हॅल्यू सारख्या नाहीत, नॉट सेम. देअरफॉर दिलेला पॅटर्न निगेशन पी देन क्यू अँड पी अँड आर इज मिक्स असेल तर कंटिन्गन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पॅटर्न खूप मोठा आहे आणि 3 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे एवढे रो आपण केलेले आहेत आणि लांब केलेले आहेत. सर्व रीडिंग आपल्याला त्यामध्ये ॲडजस्ट झाल्या पाहिजेत. पहा पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत. येथे 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, येथे 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, येथे टी एफ अल्टरनेट. पहा पी क्यू आरच्या रीडिंग लिहिणं झाल्यानंतर निगेशन आहेत का, निगेशन क्यूचं आहे, पूर्ण ब्रॅकेटला निगेशन आहे, त्यामुळे आपल्याला आत्ताच घेता येत नाही ते, फक्त निगेशन क्यू स्टेटमेंटचं निगेशन क्यू आहे, त्याचं कॉलम करू आपण. क्यू कॉलमचं निगेशन म्हणजे या व्हॅल्यू चेंज होतील, टीचं एफ होईल, टीचं एफ, एफला टी, टीचं एफ, टीचं एफ, एफला टी करणार, एफला टी करणार, याप्रमाणे. आता निगेशन क्यू आहे, आर आहे, हे दोन्ही कॉलम आपल्याकडे आहेत, एवढी व्हॅल्यू काढून घेऊ आपण. निगेशन क्यू और आर म्हणजे हा कॉलम या दोन कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी रूल एफ एफ असेल तरच एफ, पहा एफ और एफ असेल, एफ एफ असेल तरच एफ. ऑरसाठी दोन कॉलममध्ये एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, तसं नसेल तर ट्रू घेणार आहे. आता हा कॉलम आहे आपल्याकडे, पीचा पण आहे, म्हणजे आपण देन घेऊ, या दोन कॉलमचं देन घेऊ आपण, म्हणजे पी देन निगेशन क्यू और आर. हा कॉलम आणि पीचा कॉलम त्यांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. पीचा कॉलम हा आहे, हा कॉलम आणि पीचा कॉलम दोघांचं देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ, देनचा रूल टी देन एफ असेल तरच आपण एफ घेणार देनसाठी. इकडे टी इकडे एफ पाहिजे, टी एफ, कारण आधी पी आहे म्हणून पीची व्हॅल्यू आपल्याला टी पाहिजे आधी, नंतर हा ब्रॅकेट आहे म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स पाहिजे, कारण सिक्वेन्स पी देन असल्यामुळे टी देन एफ असं पाहिजे. त्यामुळे टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, टी एफ नाही, अदरवाईज ट्रू. बाकीच्या सर्व रीडिंग आपल्याला ट्रू येणार आहेत. हा कॉलम म्हणजे एवढी रीडिंग झालेली आहे,
बरोबर आहे, याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता क्यू देन आर ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण. क्यू देन आरची व्हॅल्यू काढू आपण. क्यूचा कॉलम आरचा कॉलम सिंगल ॲरो आहे म्हणजे क्यूची व्हॅल्यू आपल्याला आधी टी पाहिजे, याची एफ पाहिजे तरच एफ येणार आहे. क्यू देन आर, क्यू देन आर, टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे तर एफ, अदरवाईज ट्रू, बाकीच्या व्हॅल्यू ट्रू. पहा खूप सोपं आहे हे. 4-5 नियम जर तुम्ही नीट लक्षात ठेवले तर खूप सोपं आहे. ही व्हॅल्यू काढली आपण. पीचा कॉलम आहे आपल्याकडे. आता हा पण कॉलम झालेला आहे. दोघांचा आपण देन घेऊ. देनसाठी टी एफ असेल तरच एफ, म्हणजे पी देन क्यू देन आर. क्यू देन आर हा कॉलम आणि पी देन म्हणजे पीचा कॉलम, दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. हा कॉलम यांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. हे क्यू आहे, पहा 9 नाही, ते क्यू आहे. दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ, पी देन, पीचा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं देन घ्यायचं आहे. इकडे टी इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ, बरोबर आहे. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. फक्त एकच व्हॅल्यू फॉल्स आहे, बाकी सर्व ट्रू आहेत. आता एवढ्या ब्रॅकेटची आपण व्हॅल्यू काढली. आता हा कॉलम म्हणजे बरोबर आहे, परंतु त्या ब्रॅकेटला निगेशन आहे म्हणजे याचं निगेशन आपल्याला घ्यावं लागेल. निगेशन ऑफ पी देन क्यू देन आर, या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन म्हणजे अपोजिट करायचं आहे. ट्रू असेल तर फॉल्स करायचं आहे, फॉल्स असेल तर ट्रू करायचं आहे. टीचं एफ करणार, एफला टी, टीचं एफ होईल, टीचं एफ, टीला एफ होईल, टीचं एफ, टीचं एफ आणि टीचं एफ. आता आपल्याला काय पाहिजे? आता हा कॉलम तयार झालेला आहे, हा पण कॉलम तयार झालेला आहे, बरोबर आहे. या कॉलमची रीडिंग घेतली आपण, या पण कॉलमचे रीडिंग घेतलेले आहेत, म्हणजे हा पण कॉलम आपल्याकडे आहे, हा कॉलम आहे तो, आणि हा कॉलम पी देन हा कॉलम आहे तो, बरोबर आहे. या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यावं लागेल? आता हा कॉलम आणि हा कॉलम त्यांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला. या कॉलमचं आणि या कॉलमचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरी टी घेणार आपण, आणि एफ एफ असेल तरी आपण, हा डबल ॲरो आहे तरी आपण टीच घेणार. टी टी असेल तरी टी घेणार, एफ एफ असेल तरी एफ घेणार. टी टी असेल तरी टी घेणार नाही आहे, म्हणजे हे फॉल्स येईल. येथे पण नाही, दोन्ही सारखे आहेत का? नाही. टी टी किंवा एफ एफ असेल तरच आपण टी घेणार, कोठेच नाही आहे. पहा टी टी असेल तरच टी घेणार आपण, किंवा एफ एफ असेल तरच टी घेणार. टी टी नाही आणि एफ एफ पण नाही तरच टी घेतला असता आपण, अदरवाईज फॉल्स. दोन्ही सारखे आहेत का? नाही. कोणत्या दोन रीडिंग सारख्या नाहीत? टी आहे तिकडे एफ आहे, एफ आहे तर टी आहे, म्हणजे सारख्या असतील तरच आपण टी घेतलं असतं. सारख्या नाहीत म्हणजे आपण काय घेणार? फॉल्स. म्हणजे सर्व रीडिंग आपल्याला फॉल्स मिळणार आहेत. येथे काय लिहिणार आपण? हा जो पूर्ण प्रॉब्लेम आहे, हे पूर्ण पॅटर्न आपण लास्ट कॉलममध्ये लिहिणार आहोत. येथे लिहून घ्या तुम्ही. लास्ट कॉलममध्ये सर्व रीडिंग फॉल्स आलेले आहेत. सर्व रीडिंग जर फॉल्स असतील, ऑल फॉल्स असेल, तर आपण काय लिहिणार? कॉन्ट्राडिक्शन. येथे लिहिणार ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर फॉल्स, देअरफॉर गिवन पॅटर्न. आता इथे पूर्ण पॅटर्न लिहित नाही मी, फक्त असं लिहितो, गिवन पॅटर्न. तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्या. गिवन पॅटर्न इज, ऑल फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन
समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.